माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। कंसाच्या पापाचा गडा भरत आलेला होता। कंसानं खूप पाप केलेलं होतं तिथं। म्हणून देव म्हणते शेषशाही परमात्माला की आता आपण अवतार घेऊ, आता आपल्या अवताराचं नाटक करते दाखवू, आपल्याला अवताराची गरज आहे। शेषशाही परमात्मा म्हणते मला काय आता अवतार घ्यायचं नाही, आता तुम्हीच अवतार घ्या पृथ्वीवर, तुम्हीच असणार का करा, गायी ब्राह्मणांना त्या ठिकाणी रक्षण करा, सर्वांचं खूप खूप राक्षस माजले त्यांचा संहार करा, मला तुमच्यासोबत अवतार घ्यायचा नाही। देव म्हणते कंसासारखे पापिष्ट असणार या ठिकाणी, कंसाचं पूर्ण असणार पूर्वजन्मीचा कोण होता, किती तर पाप त्याचा असणार झाले, भरपूर असं त्यानं गायी ब्राह्मण वासर यांना छळलेलं आहे। आणि आता आपण अवतार घेणं गरजेचं आहे, आपण अवतार घेतलंच पाहिजे। त्यावेळेस शेषशाही परमात्मा हसू लागले। लक्ष्मण झालो पहिल्या अवतारामध्ये, त्यावेळेस रानात वनात भटकत फिरलो, फळं खायची तुम्ही, मी जाऊन आणायचं पावसात उन्हात वाऱ्यात तुम्हाला घेऊन यायचे, त्यावेळेस तुम्ही मला एक सध्या फळ खा म्हणलं नाही। मला किती त्रास झाला तुमची सेवा करण्यासाठी। 14 वर्षाचा वनवास असताना मी रानोरान तुमच्यासोबत फिरलो, खूप थकलो, मला निजरा नव्हती तुमचं रक्षण करण्यासाठी। संध्याकाळी दिवसभर मी तुमच्या रक्षणात राहायचं, दिवसभर मी कुठं कुठं जायचं, आता ह्यावेळेस मला अवतार घ्यायचं नव्हतं। त्यावेळेस हसू लागले कृष्ण परमात्मा, सांगू लागले तुम्ही काय करा आता मोठे व्हा, त्यावेळेस मी असणारा मोठं होतो, माझ्या आज्ञेमध्ये तुम्ही होतात, आता मी तुमच्या आज्ञेमध्ये राहतो, म्हणून तुम्ही अवतार घेवा। आणि कंसाचं पाप खूप माजलेलं आहे, कंस खूप खूप पाप झालेलं आहे। किती पाप झालं तर जनावरं कोंबडे बकरे वगैरे असते, 100 मारले त्यावेळेस एक असणारं बैलाचं पाप निर्माण होते, आणि 100 बैल ज्यावेळेस मारतात त्यावेळेस एक असणारी गोहत्याचं पातक लागते माणसाला, गोहत्या पातक झालेलं राहते। आणि एक गोहत्याचं पातक केलं तर स्त्री हत्या झालेलं ते, 100 स्त्री हत्या केल्या तेव्हा एक असणारं बाल हत्याचं पातक घडते। आणि कंसानं तर आपले भाऊ 6 मारले, पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6वा मारला, एक शिळच केले ते नासणारं, एवढी बालहत्या घडली, खूप पाप घडले। आणि देव पाप झाल्याशिवाय त्याला लवकर त्यांना संहार देत नाही, त्याला लवकर त्या ठिकाणी जवळ घेत नाही। पाप तर झालं पाहिजे, पुण्य तर झालं पाहिजे, मग असं कंसाचं पुण्य झाले म्हणल्यावर शेषशाही परमात्मा तुम्ही जावं आणि देवकीच्या उद्धारामध्ये राहावं। मग असणारं देवानी परमात्माने विचार केला आणि निघाले, नमस्कार केला आणि देवकीच्या उद्धारामध्ये आले। देवकी त्यावेळेस दुःखीत होती त्या ठिकाणी, आपले 6 गर्भ वाढले, आता आपण काय करावं, आपण काहीच करू शकत नाही, आपण ह्या बंदीशाळेमध्ये आहो, असल्या कोठडीमध्ये आहो, आपण काहीच करू शकत नाही। वसुदेवाला दुःख वाटायचं, आपल्याला 6 मुलं एकही नाही, आपलं किती आपलं नशीब फुटले, आपल्याला एकही राहिना गेले, आपण काय करावं। देवाची करणी नारळात पाणी अशा प्रकारे झालं आणि 7वा गर्भ असणारा त्या ठिकाणी राहिला। त्यावेळेस देवकीला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, आनंद गगनात मावेना गेला। देवकी हसू लागली, खेळू लागली, मीच असणारा सगळा संहार करून म्हणू लागली, आता सगळे असणारा चारून मुष्टिकाला मारल, आताच मुजळ हातात घेईन, नांगर घेईन, सगळ्याचा संहार करण, जरा संघाला मी बांधून आणून रथाला, अशा प्रकारे गर्जना करू बोलू लागली। कंस पुढे उभा टाकला तर कंसाला बिना गेली, वसुदेवाला भीती वाटू लागली, 6 आपले निघून गेलेत, आता ही 7वा राहिले आणि आता ही 9लच वाटू लागले मला। देवकी तर कंसाला बघतच उभा टाकू लागली, भीना बी गेली। अशा प्रकारे 1 मास गेला, 2 मास गेले, 3 महिने, 4, 5, 6 गेले आणि 7व्या मासामध्ये 7वा मास झाला। त्यावेळेस कृष्ण भगवंतांनी योगमायेला सांगितलं की आता तुम्ही जावा, तुम्ही अवतारित व्हा योगमायेला, तुम्ही जाऊन काय करा, गोकुळामध्ये जावा, देवकीच्या उद्धारीमधला गर्भ काढा आणि रोहिणी असणारी नंदग्रहात भिवून गेलेली आहे आणि तिच्या उद्धारामध्ये असणारा हा गर्भ घाला म्हणल्यानंतर योगमाया नमस्कार केली आणि योगमाया लगेच आली। आल्यानंतर लगेच तिनं कुणालाच काही पत्ता लागलेला नाही, योगमायेनं माया टाकली आणि असणारा गर्भ त्या ठिकाणचा काढला बळीराम दादाचा आणि आणून रोहिणीच्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये घातला, उदरामध्ये घातला। त्यावेळेस दिवस निघाला आणि उठती पाहते बघती तर काय पोटच वाढले 7 महिन्याचं, ही कशी काय करणी झाली, कशी काय झाली, मला माझ्याकडून हे पाप तर कसं घडलं, मी काहीच केलेलं नाही, मला असं कसं झाले, 7 महिन्याचा गर्भ माझ्या पोटामध्ये कसा वाढला, माझा तर नवरा बंदीगृहामध्ये आहे, आता मी काय करू लागली, रडू लागली, आक्रोश करू लागली, महान पतिव्रता नारी होती, आता ही मला कळलं
डाग लागला असं बोलू लागली, रडू लागली. त्यावेळेस म्हणून आकाशवाणी झाली आणि सांगितली आकाशवाणीनं, रोहिणी रडू नकोस, हा गर्भ कुणाचा आहे तर वसुदेवाचाच आहे आणि ही तुझ्या पोटी असणारं योगमायेनं आणून ठेवलेलं आहे आणि तू याचा सांभाळ कर, योग्य वेळी याचा जन्म होईल आणि मग तू रक्षण कर, त्या ठिकाणी रडू नकोस, तुला भीतीचं काही कारण नाही. अशा प्रकारे सांगितल्याबरोबर रोहिणीला आनंद झाला, आनंदाने नाचू लागली, नंदराणीला सांगू लागली सगळ्याला. मग आनंद वाटला राजवाड्यामध्ये, सगळ्याला वाटला तर वाईट वाटला, ती अशा घटना घडल्या, असं कसं घटना घडली असं वाटू लागलं होतं, सगळे दुःखात होते आणि मग आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवाय, राधा रमण हरे गोविंद गोपाल बोलो, असा उत्सव त्या ठिकाणी होऊ लागला. आणि मग बळीराम दादाचा जन्म त्या ठिकाणी झाला. झाल्यानंतर रुक्मिणी मातेला आव्हान दिलं. रुक्मिणी माते लक्ष्मीला सांगते, तुम्ही जावा आणि कोंढणपुराला जाऊ, त्या ठिकाणी जन्म घ्या. असं म्हणल्यानंतर रुक्मिणी माता नमस्कार केल्या आणि क्षीरसागर समुद्रातून त्या ठिकाणी असणाऱ्या कोंढणपूरला गेल्या. भीमकराजेच्या पोटी त्यांनी जन्म घेण्यासाठी गेल्या आणि देव असणारे त्या ठिकाणी आनंदाने येऊन असल्या बंदीगृहामध्ये आणि का उजाड नव्हता, त्या ठिकाणी अंधाराच्या कोठरीमध्ये ठेवलेलं होतं वसुदेवाला देवकीला. आशामध्ये येऊन देवकीच्या उद्धारामध्ये प्रवेश केला देवानं आनंदानं. अशी देवकीनं तपश्चर्या केलेली होती की पावसामध्ये असणारं त्या ठिकाणी पावसातच उभी टाकायची, आसऱ्याला यायची नाही, उन्हामध्ये उन्हाळ्यात उभा टाकायची आणि हिवाळ्यामध्ये झाडाखाली बसून तपश्चर्या, अशा प्रकारे तपश्चर्या केली होती. 3 जन्म. व त्यावेळेस विष्णूने विचार केला आणि प्रसन्न झाले विष्णू. त्यावेळेस देवकीला म्हणलं,